श्रीराम समर्थ. प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी. जगात कुणीही सुखी नाही असे समर्थ सांगतात, पण एखादा राजाच्या पोटी जन्माला आला म्हणून सुखी झाला असे आपण मानतो. खाण्यापिण्याची अडचण नसली म्हणजे त्याला इतर काही काळज्याच नाहीत असे म्हणून कसे चालेल. मागल्या जन्मी मी कुणाचा तरी घात केला म्हणून आज हे दुःख वाट्याला आले आहे असे आपण म्हणतो, पण त्याबरोबरच फलाशेने कर्म करून पुढील जन्माची तयारी आजच करू लागतो, पण त्यातून सुटण्याचा काही मार्ग पाहत नाही. कर्मामध्ये आजवर मोठे मोठे लोक गुंतून राहिलेत.